प्रेरणादायी प्रवास म्हणून ओळखला जाणारा आता थांबायचं नाही हा सिनेमा आज प्रदर्शित होतोय। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि याच मुहूर्तावर राज्यभरामध्ये हा चित्रपट हा सिनेमा प्रदर्शित होतोय। नेमका आता प्रेक्षकांना या चित्रपटातलं काय आवडलेलं आहे, चित्रपट त्यांना किती भावलेला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने खूप छान साजरा झाला असं वाटलं। हृदयस्पर्शी पिक्चर बनलेल्या सुरुवातीपासून आजकालच्या पिढीला कळलं पाहिजे की शिक्षणाचं महत्त्व काय। एकदम छान वाटलं, रिअल मध्ये असं होतं। प्रत्येकाने यावून पाहावा हा पिक्चर। खूपच छान आहे, एकदम असा हृदयस्पर्शी पिक्चर बनलेल्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत सर्वांचे अभिनय तर सुंदर आहेतच, पण एक सुंदर स्टोरी आहे पिक्चर। सर्वांनी नक्की बघावा, सर्वांनी फॅमिलीचे सर्वांनी नक्की बघा। मला कसा वाटला, काय वेगळे पण वाटलं चित्रपट? चांगला पिक्चर आहे, अभिनय चांगला आहे प्रत्येकाचा, स्टोरी चांगली आहे, काहीतरी नवीन बघायला मिळालं। एकदम छान वाटलं, रिअल मध्ये असं होतं। एकदम मस्त मनाला भिडणारा वाटला आणि फॅमिली अडचणीला मात करून पुढे जाण्यासाठी छान आहे, एकदम मस्त। कसा वाटला तुम्हाला चित्रपट? तुम्ही पाहिला मराठी चित्रपट भरत जाधव, खूप सुंदर आहे पिक्चर आणि चतुर्थ श्रेणी कामगारांचं ते दाखवलं त्यांनी की एज्युकेशनचं महत्व, ते खूप सुंदर प्रत्येकाने यावून पाहावा हा पिक्चर। तुला कसं वाटलं? मला खूप आवडला पिक्चर। आजकालच्या पिढीला कळलं पाहिजे की शिक्षणाचं महत्त्व काय। किती अडचणी आल्या तरी पुढे गेलं पाहिजे। फॅमिली सोबत तुम्ही पाहिला तर कसं वाटलं? एकदम मराठी चित्रपट आणि खूप हृदयस्पर्शी असा चित्रपट होता। खूप सुंदर पिक्चर होता आणि बेस्ट पार्ट होतं की त्यांनी इमोशनल आणि कॉमिक टायमिंग खूप चांगलं ठेवलं। दोघांचा छान बॅलन्स होता, खरंच अनपेक्षित होता। आम्ही वेगळ्या इच्छेने आलो होतो, भरडत बाहेर आलो। मूवी खूप छान आहे आणि त्यांनी एज्युकेशन रिलेटेड खूप छान सांगितलंय की प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाचं महत्व काय आहे त्यांनी सांगितलं आणि मूवी खरंच खूप सुंदर केलेला आहे आणि प्रत्येकाने येऊन तो मूवी नक्की बघितला पाहिजे। इन्स्पिरेशनल मूवी आहे, सगळ्यांनी बघावा। पिक्चर थिएटरमध्ये येऊन बघण्यासारखा पिक्चर आहे आणि मराठी लोकांनी शक्यतो हा पिक्चर सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन बघावा की जेणेकरून हा पिक्चर बघून अजून असे कामगार आहेत बीएमसी मधले, पीएमसी मधले सर्व स्तरातले कामगार आहेत, त्यांना इन्स्पिरेशन मिळून ते कुठेतरी एक मोठं कामगारी करू शकतील। सिनेमा अतिशय उत्कृष्ट आहे, म्हणजे जेव्हा आम्ही ट्रेलर बघितला होता तेव्हा आम्हाला अशी उत्सुकता निर्माण झाली होती सिनेमाबद्दल की हा नक्की काहीतरी छान असणार आहे आणि एक अगदी मोकळेपणाने सांगायचं तर असंही वाटलं होतं की एक टिपिकल स्टोरी असणार आहे, की एक सक्सेस स्टोरी असते ना की काही जण एकत्र येतात, धडपड करतात आणि मग शेवटी एकदम छान होतं। म्हणजे अशा विषयावरचे काही सिनेमे यापूर्वी पण आलेले आहेत, पण ह्या सिनेमाची जी मांडणी आहे आणि ह्याची जी एक आत्मीयता आहे की सगळ्यांना एकत्र आणणं, एका प्लॅटफॉर्म आणलं, सगळ्यांमधली खरी समानता जी आहे, जे महाराष्ट्राचं पहिल्यापासूनचं वैशिष्ट्य आहे की आपण सगळे एक आहोत, आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत, ही भावना ह्या सिनेमामध्ये फार सुंदर मांडली। सगळ्यात कौतुक आहे ते म्हणजे संपूर्ण प्रोडक्शन टीमचं, म्हणजे शिवराज वायचळ जे आहेत एक ऍक्टर म्हणून आपण त्यांचं आम्ही यापूर्वी काम बघितलेलं आहे, पण आम्हाला असं समजलं की डायरेक्टर म्हणून पहिलाच सिनेमा आहे, तर 100 पैकी 100 मार्क। म्हणजे शिवराज वायचळ ही 10वीची परीक्षा विथ डिस्टिंक्शन पास झालेत असं आम्हाला तरी वाटतं प्रत्यक्षात। आणि सुरेख सिनेमा आहे। महाराष्ट्र दिन 1 मे आमचा इतका अप्रतिम पद्धतीने आज साजरा झाला, त्याच्याबद्दल थँक्यू सगळ्या टीमला। मला खऱ्या अर्थाने आता हे म्हणलं तसं महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने खूप छान साजरा झाला असं वाटलं आणि पिक्चरमध्ये जे एक वाक्य आहे ना की शिक्षण म्हणजे आपण शिकलो म्हणजे सुशिक्षित होतो असं नाही, पण सुशिक्षित होण्यापेक्षाही सुजाण होणं खूप महत्वाचं आहे आणि हा जो प्रवास आहे ना हा खूप छान घेतलाय पूर्ण, म्हणजे पिक्चरमध्ये छान दाखवलाच आहे आणि आपल्या सगळ्यांनाच ना तो असा एक सुजाण होण्याच्या प्रवासाकडे नेणार आहे। प्रत्येक माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो बदलायला पाहिजे ना तो पिक्चरमुळे बदलतोय। म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर ओव्हरऑलच खूप छान अनुभव मिळाला पिक्चर बघून। चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना हा सिनेमा खूप भावलेला दिसतोय, हृदयस्पर्शी असा हा सिनेमा आहे असं सुद्धा प्रेक्षकांचं म्हणणं आहे। या चित्रपटातून, या सिनेमातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक नागरिकांनी सुशिक्षित नव्हे तर सुजाणही असणं गरजेचं आहे, तेच या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।